हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण कच्च्या केळीचे चिप्स कसे तयार करायचे ते बघणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी कच्ची केळी घेतलेली आहे, पाणी, हळद आणि मीठ। सगळ्यात आधी आपण त्याचे पाणी तयार करून घेऊयात। पाण्यामध्ये आपण हळद आणि मीठ घालून घेणार आहोत। हळद ही आपण फक्त कलरसाठी घालतो। तुम्ही जे उपवासासाठी बनवत असाल तर हळद घालायची गरज नाही, फक्त मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मी हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। मीठ व्यवस्थित विरघळून द्यायचं। अशा प्रकारे आपलं ते पाणी तयार आहे। आता आपण केळीची साल कशी काढायची ते बघूयात। इथं मी एक कच्ची केळी घेतलेली आहे, त्याची साल कशी काढायची ते बघूयात। वरच्या साईडने आपण थोडंसं कापून घ्यायचं अशा प्रकारे, आणि मधल्या साईडने हलकीशी अशी रेषा काढायची अशा प्रकारे। जास्त दाबून करायचं नाही आणि अलगद हाताने आपण ती साल काढून घ्यायची। इझिली ती साल निघून जाते। नाहीतर तुम्ही सोलरचा वापर करून सुद्धा आपण ती साल काढू शकतात। मी एकदम सगळ्या केळीची साल काढणार नाही आहे, कारण की त्या केळी काळी पडतात। त्याच्यासाठी मी जसं जसं चिप्स तयार होईल त्यानुसार मी ते केळीची साल काढणार आहे। अशा प्रकारे मी त्या केळीची साल काढून घेतलेली आहे। चिप्स तयार करण्यासाठी मी या किसणीचा वापर करणार आहे। मी मध्यम आकाराची चिप्स काढून घेणार आहे। अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे आणि तळण्यासाठी तेल। आता आपण चिप्स तयार करायला घेऊयात। इथं मी गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे, त्यात आपण तेल घालून घेऊयात। तेल आपण व्यवस्थित गरम करून घ्यायचं। थोडंसं आपण चिप्सचा तुकडा टाकून बघायचा, जर तो लगेच वरती आला तर आपले जे तेल आहे व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण चिप्स तयार करायला घेऊयात। मध्यम आकाराचे चिप्स तयार करून घ्यायचे, जास्त पातळ करायची नाही, नाहीतर ते ऑइल धरतात। त्याच्यासाठी आपण मध्यम अशी चिप्स तयार करून घ्यायची। जास्त जाड केली तर ती कच्ची राहतात, त्याच्यासाठी आपण मध्यम अशी चिप्स तयार करून घ्यायची। अशा प्रकारे मी एका केळीचे एवढे चिप्स तयार करून घेतलेले आहे। त्याला हलवायचं नाही, असंच राहू द्यायचं। त्यानंतर आपण जी पाणी आणि हळद घालून तयार केलेलं होतं मीठ, ते आपण त्यात 1 चम्मचभर टाकून घेणार आहोत। त्याला 1 मिनिट तसंच राहू द्यायचं आणि हलवायचं। अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून खाली वर करून घ्यायचं, जेणेकरून ते चिप्स वेगळे होतील। त्याला तांबडा कलर येईपर्यंत आपण व्यवस्थित मंद आचेवर तळून घ्यायची। सगळ्यात आधी चिप्स घालताना आपण गॅस मोठा असू द्यायचा। त्यानंतर आपण गॅस बारीक करायचा। मंद आचेवर आपण ते चिप्स व्यवस्थित तळून घ्यायचे। अशा प्रकारे आपले चिप्स मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे। त्याचा कलरही चेंज झालेला आहे। आता आपण ते सर्व करून घेऊयात। इथं मी मस्त अशी आपली चिप्स तयार करून घेतलेली आहे। अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मसालेसुद्धा घालू शकतात। मी इथं सॉल्टी चिप्स तयार करून घेतलेली आहे।